हे वॉलेट कुणाचं आहे? रजनी, मला काय वाटतं माहितीये का, एखाद्या पुरुषाचं असावं नाही? हो नंदिनी मॅडम, ऑफिस मधल्या पुरुषांसाठीच आहे हा प्रश्न, कारण हे जेंट्स वॉलेट आहे. हा. रजनी, नो बॅड मॅनर्स. दुसऱ्याचं पाकिट उघडू नये. मला पण काही हौस नाहीये, पण हे पहा ना मक्खासारखे उभे आहेत, कोणी काही बोलतच नाहीये. अगं कोणी बोलत नसेल तर विचारतच कशाला, उघडून बघ ना. आता इथे तांगडे नाहीत म्हणजे तांगडीच असणार पाकिट. चर्चा नको नाही तर जे नाही, माझं नाहीये. माझं पाकिट नाहीये. नाही आहे, बघ ना उघडून. का? सारखं सारखं पाकिट दिसतं, तुझ्या पाकिटासारखं दिसतं. आता तुम्ही म्हणताय म्हणून बघते मी. अदिती, काय ग अशी काय बघतोय तिच्याकडे? कारण हे जे जेंट्स वॉलेट आहे ना माझ्या हातात, त्याच्यामध्ये मिस अदिती दाभोळकरांचा फोटो आहे. काय जेंट्स वॉलेट मध्ये आदिती मॅडमचा फोटो? काय आदिती मॅडम, कोणाच्या वॉलेट मध्ये आहे तुमचा फोटो? अहो नवरे, तिलाच काय विचारताय? आता तिला कसं कळणार आहे? मला काय शंका आहे माहितीये का जय, हा? मगाशी म्हणजे ही जागा नवऱ्यांची होती ना आधी, तर इथे ते वॉलेट सापडलंय तर नाही 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 नाही, हे बघा, हे माझं वॉलेट माझ्याकडे आहे. हे बघा बघा, सगळ्यांनी बघा. एवढे काय अपसेट होत आहे? थट्टा करतेय मी. जय, हा? काय? काय रे हा? दचकाल काय झालं? तुझं आहे? माझं वॉलेट आहे माझ्याकडे. तुला विचारलंय? नाही, तू त्यावर काहीतरी कमेंट करशील म्हणून आधीच बोललो. थँक्यू. जय, तुझं वॉलेट? माझं वॉलेट आहे ना. कुठे आहे? दाखव दाखव. दाखव दाखव ना प्लीज, दाखव. तुझ्यावर कोणी संशय घेतलेला मला नाही जाणणार. हा, दाखव. ठीक आहे. थँक गॉड. आय एम सो हॅपी की हे तुझं वॉलेट नाहीये. काका, तुमचं? या बॅगेमध्ये असतं. ते ट्रेनने प्रवास करतो ना, म्हणजे कधी काय होतं की पाकिट मारायची भीती असते, म्हणून मी हे चेन. नाही नाही, राहू दे राहू दे. तुम्ही काय दाखवताय तुमचं वॉलेट?
तसंही तुमच्या वॉलेटमध्ये अदितीचा फोटो असणं शक्यच नाही. मग हे वॉलेट कुणाचं आहे? देवच जाणे. माझं आहे. तुझं? हो, माझं. माझ्या बाबांनी दिलं होतं माझ्याकडे ठेवायला. अगं मग आधी सांगायचं ना. तेच ना. नाही, इतकी गडबड चालू होती ना, मीच स्वतःच गोंधळले. आणि ते बाहेर कधी काढून ठेवलं हेच मुळात आठवत नव्हतं मला. माझे बाबा नेहमी माझा फोटो त्यांच्या वॉलेटमध्ये ठेवतात. रजनी, वॉलेट दे. दे. नक्की बाबांचंच आहे ना? का तुझ्या त्या मित्राचं, खास मित्राचं? तू नाही का बाईकवर सोडायला आला होता? रजनी, पुरे आता. तिने तर सांगितलं ना काय ते. मग दे तिचं तिला पाकिट परत. चला चला चला, कामाला सुरुवात करा. चला, बरोबर ना नवरे? हो, चला काम. बापरे, वा वा बापरे. काका, खरंच तुम्ही होतात म्हणून तुम्हाला हे सुचलं. दुसरं कोणी असताना तर हे सुचणं खरंच खूप कठीण होतं. हो ना, कधी येऊन माझ्या खिशात पाकिट टाकलं मला कळलंही नाही. नाही, पण मला आता कळतंय पाकिट मारण्यापेक्षा पाकिट दुसऱ्याच्या खिशात टाकणं किती कठीण आहे ते. आणि हो, आपलं पाकिट असं दुसऱ्याच्या खिशात टाकणारे तुम्ही पहिलेच. हा मान मला मिळतोय, याबद्दल टाळ्या वाजवा ना. काका, आत्ता हसतोय आपण, पण तुमचं जर टायमिंग चुकलं असतं तर. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. माझं नेहमीच टायमिंग चुकतं. मी काहीतरी बडबडून जातो आणि मग नाही, पण मी आता सगळ्याचं प्रायश्चित्त केलंय. सगळं खरंय. पण काका, तुम्हाला आमच्यामुळे खूप त्रास होत असेल ना? खरं सांगू का, तुमचा विश्वास बसणार नाही, पण ना माझा जाम टाइमपास होतोय. मी खूप एन्जॉय करतोय हा खेळ. हा का? नाही, म्हणजे एक मिनिट, मी तुमचं मन राखण्यासाठी बोलत नाहीये, पण ना मला माझंच कौतुक वाटतंय. वाह वाह अरविंद, वाह. म्हणजे माझ्या तोंडातून काहीतरी बाहेर पडतंय आणि मग सांभाळून घेण्यासाठी मी काय जे काय शक्कल लढवतो. वा अरविंद, वा. हात पुसत जरा मागे. शाबास शाबास शाबास. मला ना खूप आतून खूप गुदगुले होतात. एक गोष्ट आणि एक सिक्रेट जे मला आणि फक्त मला माहिती आहे, आणि त्यामुळे ना मला मी खूप स्पेशल असल्यासारखं वाटतंय. पण मी माझं काय कौतुक करत बसलोय, पण मला ना तुम्हा दोघांबद्दल खूप वाईट वाटतंय. काका, कशाबद्दल बोलताय तुम्ही? म्हणजे एक बनकडे पाठ करून बसावं लागलंय तुम्हाला.
एकमेकांकडे बघायची बोलायची चोरी झाली. ह्या गोष्टीची सवय करून घ्यायला हवी असं नाही म्हणणार मी, कारण आमच्यातला हा दुरावाही लवकरच संपेल. हो नक्की नक्की संपणार. चला चला पळा आता पळा. काय ऑफिस शिफ्ट झाल्यामुळे प्रवासाची खूप दगदग झाली आहे, तेव्हा निघा आता. मी हॉस्पिटलला जातोय आणि ही घरीच आहे. चला मी पण पळतो, मुलं वाट बघत असतील. ती नाताळची सुट्टी सुरू झाली ना. हा चला येतो. चल. अदिती माझा रुमाल. हो घे. सकाळी सकाळी सगळा पसारा झालाय. पण ठीक आहे, आल्यावर आवरून ठेवूयात सगळं. जय, नवीन कॅलेंडर घ्यायला हवं, नाही तर जग जाईल 2015 मध्ये आणि आपण असू 2014 मध्येच. जो हुकुम मेरे आका. संध्याकाळी येताना घेऊन येऊ आठवणीने. झालं, म्हणजे ती सुद्धा मलाच करून द्यावी लागणार. माझ्या लक्षात राहील. हो का? नाही, हल्ली तशा बऱ्याच गोष्टी तुझ्या लक्षात राहतात नाही. म्हणूनच काल आठवणीने टेबलवरचं पाकिट तू उचललंस. काही गोष्टी अपवाद असतात ना. बरं, तुझं पाकिट दे. का? दे ना. हे काय? हे तुझं पाकिट आणि हा मी माझा फोटो त्याच्यातून काढला. अरे काल ह्याच्यावरूनच महाभारत होता होता राहिलं ना. आता परत अजून काही व्हायला नको. काय नशीब आहे बघ, स्वतःच्या बायकोचा फोटोही पाकिटात ठेवू शकत नाही. पण तुझ्या मनात आहे ना मी. बस. हाऊ रोमॅन्टिक. इकडे लोक स्वतःच्या बायकोचा फोटो पाकिटात ठेवत नाहीत म्हणून त्यांच्यात भांडण होतं. बायका बळजबरी फोटो ठेवतात पाकिटात आणि आमच्या सौ नवऱ्याच्या पाकिटातून फोटो काढतात. का? तर त्याची नोकरी तिच्या फोटोमुळे जायला नको म्हणून. तुझ्या मंगळसूत्राला लपवावं लागतंय, आपलं नातं लपवावं लागतं. आणि आता माझ्या सुंदर बायकोच्या सुंदर फोटोला माझ्या पाकिटातून बाहेर पडावं लागतं. ह्या भिंतीवरच्या कॅलेंडर प्रमाणे ना आपलं नशीब बदलता यायला हवं. या भिंतीवरचं कॅलेंडर फक्त नवीन वर्ष आणि नवीन तारखा घेऊन येईल, पण आपलं स्वप्न आपल्यासाठी नवीन आयुष्य घेऊन येणार आहे. आणि मग सगळंच बदलेल. आपल्याला आपलं हे नातं कोणापासूनही लपवावं लागणार नाही. आपण सगळेच आपल्या नवीन घरात एकत्र राहणार आहोत. अण्णा, चिनू, वहिनी, तू, मी, आपण सगळे. ही सगळी फॅन्टसी वाटायला लागली मला. जय, असं का बोलतोयस तू? आपलं हेच स्वप्न सगळं काही शक्य करून दाखवणार आहे बघ. पण फक्त त्यासाठी जिद्द हवी. आणि जय, आता अण्णांना आपण आपल्यापासून दूर नाही ठेवू शकत. आपणही नाही राहू शकत आहोत त्यांच्यापासून दूर. अण्णा राहतील का ग आपल्या बरोबर? जय, मला सारखं असं वाटतं आदिती की त्यांचा राग अजून गेला नाहीये माझ्यावरचा. त्यांचा अजूनही विश्वास नाहीये माझ्यावर. धड बोलतही नाहीत माझ्याशी.
असं नाहीये जय. त्यांचा विश्वास आहे तुझ्यावर. तू जेवढा त्यांचा विचार करतोस ना तेवढाच तेही तुझा विचार करतात. फक्त बोलत नाही एवढंच. माझा फोटो माझ्या पर्समध्ये ठेव. अरे हो, तुला सांगायचंच राहून गेलं. मी काकूंशी पैशांबद्दल बोलले. फक्त जरा तू काकांशी बोलून घेशील का? काल त्या पूजेच्या गडबडीमुळे नाही बोलता आलं. तसं आता बोलून. शिट्ट्या काय मारत बसल्यात नुसते? जरा मदत करा की मला. ते काय आता नवीन काढलंस? नवीन काय आहे त्याच्यात? हं, नवऱ्याने बायकोला मदत केली तर बिघडलं कुठे? हो. तो जय बघा आदितीला किती मदत करतो. ते सारखं जय जय जय. हं? आपल्या बायकोला सगळी मदत करणारा हा काय जगातला एकमेव नवरा आहे की काय? आणि किती एवढं सगळं आपल्या बायकोला तर मदत करतो म्हणून समस्त पती समाज आपल्या घरावर मोर्चा घेऊन येणार आहे माहितीये काय? अहो, काय आहे? कौतुक करायला नको का? नाही, कौतुक करा ना, पण तो जे करतो ते आपल्या नवऱ्यानं पण केलं पाहिजे. असा आट्टा हस का कौतुक. या ये ये बाळा ये जय ये ये. काय जय आजकाल बरंच कौतुक ऐकतो मी तुझं. नाही बरं वाटतं पण त्रासही होतो. मला कळलं नाही काका. अरे तू काय ऐकतोयस त्यांचं? आदिती डबा करून ठेवलाय, तो घेऊन जा. अहो काकू, मी भरला असता ना. अगं ठीक आहे. बरं काका, मला थोडं बोलायचं होतं. बोला. ऍक्च्युली आम्हाला तुम्ही जे पैसे देऊ केले त्याबद्दल आभार मानायचे होते. नुसतेच त्यापेक्षा हार नारळ पुष्पगुच्छ आणला असतात आणि आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम केला असता तो बरं झालं असतं. काका तसं नाही, पण आभार मानायलाच पाहिजेत ना. आम्हाला गरज होती तेव्हा पैसे दिलेत तुम्ही. हो मग आता आभार मानल्यावर काय पैसे परत मिळणार नाही? नाही नाही नाही, पैसे परत देणार आहे मी. हो बघा परत देणार आहे म्हणतो. नाही दिलंस ना तर याद राख गाठ माझ्याशी आहे. ओळखलं नाहीस तू मला अजून. नाही नाही काका, खरंच आम्ही पैसे परत करणार आहोत. तू कशाला मध्ये बोलतेस? आभार प्रदर्शनाला सुरुवात केली या ना, मी नाही. मला सांगा तुमच्याकडे मागितले पैसे मी? बघा काका, मला एवढंच सांगायचं होतं की आम्ही पैसे परत करणार आहोत. आता तर ना मला याची भीती वाटायला लागली. काय पैसे देणार असं म्हणणारी माणसं आहेत ना, कधीच परत पैसे देत नाहीत. हो काय चाललंय काय तुमचं? बास करा ना आता. मग मला काय सांगता ह्याला समजावा. आणि हो एक लक्षात ठेवा, मी तुमच्यासाठी नाही दिले पैसे, अण्णांसाठी दिले. त्या भल्या माणसाला काही होऊ नये म्हणून. त्यांच्या तब्येतीबद्दल सांगणं सोडा, हे पैशाचे हिशोब मांडत बसलेत. काका, आता अण्णांची तब्येत बरी आहे. हं. जय रात्रभर तिथेच होता. हं. काका, संध्याकाळी डिस्चार्ज पण मिळणार आहे त्यांना. बरं झालं बाई, त्यांना सुद्धा कंटाळा आला असेल नाही हॉस्पिटलमध्ये. पण हो लक्षात ठेवा, घरी आल्यानंतर सुद्धा त्यांची काळजी घ्यायला हवी. परत त्यांना हॉस्पिटलचं तोंड दाखवलं तर लक्षात ठेवा गाठ माझ्याशी आहे. हं. आणि त्या रंबेला पण सांगा. रंभा, अगं वहिनीबद्दल बोलतात. आता ह्यांनी आभार प्रदर्शनानंतर नामकरण विधी सुरू केलाय, हा. तेव्हा तुम्ही निघा आता. खबरदार पुन्हा पैशाचा विषय काढला तर. हं. चला या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. पोचले ग बाई एकदाचे. मी चुकून त्याच ऑफिसला गेले असते आज. काय नंदिनी, तू पण ना. अगं हे तर काहीच नाही. जेव्हा तिकडे ऑफिस शिफ्ट झालं होतं ना तेव्हा मी चुकून इकडे आले होते आणि इथून नवऱ्यांना फोन केला होता. काय हो नवरे, आज अचानक सुट्टी कशी काय? आठवते. म्हणजे पोचला तुम्ही इथे, पण तिथे नवऱ्याने तुम्हाला लेटमार्क लावला. तुम्हाला हे सगळं आठवतंय? चला कामाला सुरुवात करा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग जय. गुड मॉर्निंग. हे आता खूप लांब पडत असेल ना? नाही ग, अरे विरारपासून लांब नाही पडत इथे यायला. होतच असेल,
गर्दी केवढी असते अगं. हो, थोडा त्रास होतो कधी कधी. काहीच बोललं काय 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 नंदिनी मॅडम, हा डबा कुठं ठेवायचा आहे तुम्ही मला सांगितलेलंच नाही. कॅन्टीन मध्ये ठेव डबा. हा हो. काय आणलंय नंदिनी मॅडम? अगं आऊंनी पाठवलाय. हो. आऊ म्हणजे? आऊ म्हणजे अविनाश सरांच्या आई. नंदिनी त्यांना आऊ म्हणते. खूप जमता दोघींचं. अगं माझ्याशीच नाही, त्यांचं सगळ्यांशीच जमतं. रादर त्या सगळ्यांशी जुळवून घेतात. पण आज असा अचानक डबा कसा काय पाठवला? अगं पूजा होती ना काल. खरं तर त्याच येणार होत्या, पण जमलं नाही त्यांना. आपल्या ऑफिस मधल्या सगळ्या नव्या लोकांशी ओळख करून घ्यायची होती. येतील पुन्हा कधीतरी. पण आज मुद्दामून स्वतः उठून सगळ्यांसाठी डबा बनवला आणि पाठवून दिला. सुगरणत हो अगदी. पण कशात मॅडम? म्हणजे अविनाश सरांची आई? हे मॅडम म्हणू नको हा. त्यांना राग येतो. आई साहेब म्हण. मॅडम म्हटलं ना की छडी घेऊन मारतात त्या. बापरे. अगं तशाच आहेत पण आऊ. आपलं लेकरू चुकलं की आपण कसा धपाटा घालतो, तशा त्या पण धपाटा घालतात. हो, पण प्रेमानं जवळ सुद्धा घेतात आणि विचारतात, का ग लागलं का? जितक्या कडक शिस्तीच्या आहेत ना, तितक्याच मृदू स्वभावाच्या आहेत आऊ.